आणि नंतर एक मोठी बातमी हाती येते। अब्रू नुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी असल्याचं स्पष्ट होते। मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत खटला दाखल केलेला होता आणि एक मोठी अपडेट मिळते। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। तेव्हा मेधा किरीट सोमय्या यांनी या सगळ्याबाबत कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, खटला दाखल केलेला होता आणि आता ही अपडेट येते। त्यानुसार संजय राऊत यांना कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आलेलं आहे। अब्रू नुकसानीचा सगळा हा खटला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता संजय राऊत हे दोषी असल्याचं स्पष्ट होतंय असं न्यायालयानं म्हटलेलं आहे। आज या सगळ्याबाबत कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती तेव्हा युक्तिवाद देखील करण्यात आलेला होता आणि आता कोर्टाकडून संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी या सगळ्याबाबत खटला दाखल केलेला होता। अपडेट जाणून घ्यात अमेय राणे आपल्यासोबत आहे। अमेय, संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आल्याचं समजतंय, काय नेमकं घडलं कोर्टात? मुंबईच्या पूर्व उपनगरातील एका शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा किरीट सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्या कुटुंबियांवर संजय राऊत यांनी घणाघाती टीका करत आरोप केले होते आणि त्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप केला होता। परंतु हे आरोप बिनबुडाचे आहेत, तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत आणि नाहक आमची बदनामी केल्याचा दावा करत मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टात मोठी अपडेट येते। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद करण्यात आल्याचं समजतंय। ही एक सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आम्ही हाती येते। संजय राऊतांना 15 दिवसांसाठी कैद करण्यात आल्याचं समजतंय। आम्ही 25,000चा दंड आणि 15 दिवसांची कैद सुनावल्याचं समजतंय। नक्कीच या प्रकरणी संजय राऊत यांना हा एक मोठा कोर्टाचा दणका मानावा लागेल, परंतु 15 दिवसांची कैद असल्यानं ती जामिनास पात्र आहे। संजय राऊत हे आता कोर्टापुढे रितसर हजर होऊन सरेंडर होतील आणि त्यानंतर कोर्ट त्यांना जो आहे तो जामीन मंजूर करेल अशी अपेक्षा आहे। संजय राऊत हे अद्याप कोर्टात पोहोचले नसल्याची माहिती आहे, परंतु कोर्टानं आपल्या नियोजित वेळेनुसार या निकालाचं वाचन पूर्ण केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वी म्हणजे कोविड काळात एक शौचालय घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांच्या वतीनं करण्यात आला होता आणि या घोटाळ्यात मेधा किरीट सोमय्या आणि सोमय्या कुटुंबीय सहभागी असल्याचा आरोप त्यांनी थेट पत्रकार परिषदेत केला होता। मात्र हा आरोप बिनबुडाचा आहे। तशा प्रकारचे कुठलेही पुरावे उपलब्ध नसताना नाहक बदनामी करून राजकीय हेतूनं हे आरोप केल्याचा दावा करत मेधा किरीट सोमय्या यांनी शिवडी कोर्टात संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला दावा केला होता आणि या खटल्यावरची सुनावणी पूर्ण झाली असता कोर्टानं राखून ठेवलेला आपला निकाल आज जाहीर केलेला आहे। या प्रकरणी संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे। आयपीसीचं कलम 500 हे जे मानहानी आणि अब्रू नुकसानीचं कलम आहे त्या अंतर्गत संजय राऊत हे दोषी ठरलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।